नमस्कार सर्वांनो. 3 एप्रिल 1680 महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस. कारण आपल्या सर्वांचे आराध्य देवता श्री छत्रपती शिवाजी महाराजांस या दिवशी अनंतात विलीन झाले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी, रयतेसाठी आणि मावळ्यांसाठी जे त्याग, बलिदान आणि जे शौर्य दाखवलेले आहे ते आपण आयुष्यभर त्याचं स्मरणात ठेवू, त्याला हृदयात उतरवू आपण. आणि इतके वर्ष झाले तरी पण आज आपण खूप गर्वाने महाराजांचं नाव घेतो. आणि आता 2026 3 एप्रिल, आता सध्या परिस्थिती काय चालू आहे महाराष्ट्रात हे सगळं बघितलं की असं वाटतं की जर का छत्रपती शिवाजी महाराज आज जिवंत असले असते तर आज महाराष्ट्राची परिस्थिती एकदम वेगळी असली असती. पण खरं तर काही शब्दच सुचत नाही आहे काय बोलावं. ह्या महाराष्ट्राच्या मातीसाठी मावळ्यांनी आणि शिवरायांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं, सर्व काही दिलं, रक्त दिलं, सगळं जे जे काही देऊ शकले. आणि आज काय करायला लागले ते महाराष्ट्राचे लोक. खरंच खूप सांगायला पण लाजा वाटायला लागले. पण मी तर माझं पर्सनल मत एवढंच आहे की ह्या महाराष्ट्राच्या मातीत माझं जन्म झाला आहे, याचा अर्थ हे माझं कर्तव्य आहे की हिंदवी स्वराज्याचं पालन मला करावंच लागणार आहे आणि मी ते करणारच आहे. आणि कोण म्हणतं की महाराज गेलेत म्हणून? महाराज आज पण आमच्या मनात, आमच्या हृदयात, आमच्या विचारांमध्ये जिवंत आहे आणि नेहमी असणार आहे. जोपर्यंत चंद्र, पृथ्वी आणि सूर्य फिरते तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या जगावर लिहिलेलं असणार आहे. आणि आम्ही सगळे मावळे त्यांचं गुणगान होणार, नेहमी त्यांचे शिवभक्त असणार आहोत. आणि मी तुम्हाला हेच सगळं सांगू इच्छितो की तुम्ही पण फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि चांगल्या मार्गाला लागा, धर्माच्या मार्गाला लागा. आणि हो, मी एक मावळा आहे म्हणून हे शेवटचं माझं तुमच्या सर्वांसाठी मुजरा मुजरा राजे, तुम्ही आमच्या सर्वांसाठी किती काय केलं. खरं तर तुमचा इतिहास किती महान आहे. 2026 चालू असलं तरी लोकांना माहिती पण नाही. अरे येड्या, महाराष्ट्राच्या मातीत जन्म भेटलंय म्हणजे खंबीरपणे उभं राहायचं, खचायचं नाही. जरा बघ आपला महान इतिहास किती महान आहे. आणि अजून एक गोष्ट मला जी खटकते ते स्वराज्य नाही आहे, ते हिंदवी स्वराज्य आहे. हिंदवी शब्दाला पण तेवढंच मान द्या, तेवढंच सन्मान द्या. हिंदवी शब्द खूप खास आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोक फक्त स्वराज्य स्वराज्य म्हणतात, मला आवडत नाही बरं का, आत्ताच सांगतोय. आणि ते म्हणताना असंच आहे, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हिंदवी हिंदवी फक्त एक शब्द नाही आहे, ही एक भावना आहे हिंदू लोकांची, हिंदू धर्म स्थापन करण्याची. कारण हिंदू धर्म खूप अडचणीत होतं, धोक्यात होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्याचं नाव हिंदवी स्वराज्य असं ठेवलं होतं. कारण हिंदू लोकांवरती खूप अत्याचार अन्याय होत होते, जे की आत्ता पण होत आहेत. पण त्या काळात तर सांगूच नका, म्हणजे विचारूच नका, एवढे वाईट अत्याचार होत होते. म्हणून परत कोणी जर का सांगितलं स्वराज्य तर त्याला करेक्शन करा आणि म्हणा की हिंदवी स्वराज व्हावे ही तो श्रींची इच्छा. असाच एक चांगल्या संदेशने मी माझा व्हिडिओ समाप्त करतो. आणि खरं तर आज खूप वाईट वाटतंय की आयुष्याच्या 50 वर्षच आपले महाराज जगले, पण एवढ्या वर्ष झालं तरी आपण कधी विसरायचं नाही. हल्ली सगळे पैशाच्या मागेच फिरतायत. कलियुग असल्यामुळे जग हे झाले, पण आम्ही तर महाराष्ट्राच्या मातीतले मावळे आहोत. आम्ही कधी विसरूच शकत नाही. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. मी एक शिवभक्त आहे आणि तुम्ही पण सगळे चांगल्या मार्गाला लागा अशीच तुम्हाला मी विनंती करतो. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज की जय. हिंदवी स्वराज. हिंदवी.